दार असेल आणि त्या शाळेच्या समोरून जर एखादा रस्ता असेल आणि त्या रस्त्यावरून जर मांगाचा आणि महाराचा माणूस गेला आणि त्याला जर शिक्षण शिकण्याचा प्रयत्न केला तर याच्या धर्माच्या कायद्यानुसार आमच्या लोकांचं धडापासून मुंडकं वेगळं केल्या जाईल. मुक्ता साळवेनी लिहून ठेवलेला आहे आणि त्याच मुक्ता साळवेनी 1855 ला त्याच निबंधात लिहून ठेवलेला आहे की आम्हा मांगा महारांचा धर्म कोणता. या ठिकाणी मातांगोष्ठी आहे, मातांगाचे लोक आहेत. मी त्यांना या प्रबोधनाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण इतिहासातून काहीतरी शिकलं पाहिजे. आमच्या महापुरुषांनी जो संघर्ष केला, आंबेडकरांनी हे जे संविधान लिहिलं, हे संविधान नेमकं कुणासाठी आहे, त्याची काय क्रांती झालेली आहे, आमच्या जीवनात काय बदलाव झालेले आहेत, या बाबतीमध्ये आम्ही किती जागृत आहोत, आम्हाला किती समज निर्माण झालेली आहे, या बाबतीमध्ये आम्ही ज्या वेळेस समाजामध्ये फिरत आहोत तर साहेब आमच्या लोकांना काहीच माहिती. आता नवीन एक ट्रेंड सुरू आहे. आता मी साड असते लखनराव कुठं एखादा चांगला मुलगा शिकल्या सोरलेला असेल तर बघा घरात मुलगी आहे, लग्न नाही. म्हणलं मग तुमची अपेक्षा काय? मग ते म्हणतात आमची अपेक्षा आहे की पोरग नोकरी वाला पाहिजे. म्हणजे आमच्या लोकांची भावना असते. मी एका माणसाला प्रश्न केला, ठीक आहे तुमची अपेक्षा चांगली आहे, तुम्ही तुमच्या मुलीबद्दल चांगला विचार करत आहात, अरे पण तुम्ही कधी विचार केला का ज्या संविधानामुळे नोकऱ्या मिळाल्या त्या नोकऱ्या समाप्त झाल्या, त्या नोकऱ्या समाप्त झाल्या त्याच्यासाठी कधी तुम्ही चळवळीत आलात? कधीच नाही. आम्ही अपेक्षा करत आहोत फक्त. आम्हाला वाटतं की आम्हाला सगळं फुकटात भेटलं पाहिजे, आम्हाला आयतं भेटलं पाहिजे. परंतु भावांनो बहिणींनो, आता या संविधानातले सगळे कायदे समाप्त करण्याचे षडयंत्र सुरू झाले आणि आमच्या लोकांना त्याचं काहीच माहिती नाही. म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही ही संकल्पना आणली की आपल्याला या संविधान वाटपाच्या माध्यमातून किमान आपल्या समाजाच्या लोकांना हे सांगता येईल, ही त्यांना जागृती करता येईल की जे बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथंग परिश्रम करून हे संविधान लिहिलं, ते संविधान धोक्यामध्ये आले. ते संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे. संविधान जर संपलं तर येणाऱ्या काळामध्ये आमचे पुन्हा ते दिवस यायला उशीर लागणार नाही. मुक्ता साळवे म्हणती की आमच्या गळ्यात मडकं होतं, आमच्या कमरेला झाडू होता. याचा अर्थ काय माहितीये? याचा अर्थ आहे की जर तुम्हाला थुकायचं बी असेल तर ते थुकणं देखील तुमच्याच मटक्यामध्ये पडलं पाहिजे. आणि ज्या रस्त्यानं तुम्ही चालत आहात त्या चालणाऱ्या रस्त्यावर तुमच्या पाऊल खुणा तिथं उमटल्या नाही पाहिजे, म्हणून तुमच्या कमरेला झाडू असायचा, जेणेकरून त्या झाडूनं त्या तुमच्या पाऊल खुणा देखील मिटवल्या जायच्या. एवढा भयंकर इतिहास आमचा आहे. हा इतका भयंकर गुलामीचा इतिहास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समाप्त केलेला आहे. म्हणून त्या संविधानाला वाचवण्याची जिम्मेदारी आमची आहे. आम्ही वाचवू त्याच वेळेस ज्यावेळेस आम्हाला समजना झालं नेमकं काय व्हायला लागलेलं आहे. आम्हाला समजतच नाही नेमकं कशा पद्धतीनं संविधानाला संपवण्याचा घाट रचल्या जात. संविधान मला वाटतं दिल्लीला बी जाळलं. पोहनसर आपण होतो त्यावेळेस पोलीस स्टेशनला सर्वांनी आपण केसेस केल्या होत्या. दिल्लीमध्ये संविधान जाळलं. आपल्या परभणीत घटना घडली, माग अमृतसरला बी एक घटना घडली. हे लोक काय करत आहेत तर हे लोक जाणीवपूर्वक संविधानाच्या विरोधामध्ये एक मानसिकता तयार करत आहेत. साहेब काल नाशिक मध्ये मालेगाव तालुका आहे, त्या मालेगाव तालुक्यामध्ये एक प्रायव्हेट ट्युशन घेणारा एक संस्था आहे. त्या संस्थेनं त्याची प्रश्नावली जाहीर केली आणि त्या प्रश्नावलीमध्ये त्याने असा प्रश्न टाकला की संविधानाला बदलण्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणजे त्या संस्थेच्या माध्यमातून या लहान लहान कवळ्या मुलांच्या डोक्यामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे की संविधान हे काही आता राहणार नाही. म्हणजे संविधानाला संपवण्यासाठी या लहान लहान लेकरांच्या डोक्यामध्ये ही घाण टाकण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून हे सगळं जर आम्हाला संपवायचं असेल, यांचं षडयंत्र आणून पाडायचं असेल तर आम्हालाही तयारी करावं लागेल. साहेब तयारी कशी करायची आहे तर आम्हाला हे संविधान जे आहे ते संविधान आम्हाला घरोघरी पोहोचवायचं आहे. म्हणून आम्ही हा जो उपक्रम राबवलेला आहे की संविधान घरोघरी गेलं पाहिजे आणि त्याच्या मधूनही ते संविधान आम्ही महिलांनाच का वाटत आहेत. हे महिलांना वाटण्यामागे एक कारण आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सिद्धांत आम्हाला दिलेला आहे.
म्हणजे ज्या समाजाची प्रगती झाली का नाही हे मोजायचं असेल तर त्या समाजातल्या महिलांच्या शिक्षणाचं प्रमाण आणि जागृतीचं प्रमाण तुम्ही काढा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ज्या समाजातल्या महिला शिकलेल्या असतील तो समाज प्रगती करणारा समाज असतो. म्हणून त्या महिलांनाच संविधान वाटण्याचं काम आम्ही करत आहोत, त्या मुलींनाच संविधान वाटण्याचं आम्ही काम करत आहोत की ज्या मुलींना आणि महिलांना हे संविधान मिळत आहे. मी विनंती करणार आहे तुम्हाला की तुम्ही ते संविधान केवळ घरामध्ये ठेवून त्याची पूजा करू नका. नाही तर आपल्या लोकांना एक लय वाईट सवय लागलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची पूजा करायची, संविधानाची पूजा करायची, बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकाची पूजा करायची, परंतु त्या पुस्तकाला वाचायचं नाही, त्या पुस्तकात कुठं काय लिहिलं हे आमच्या लोकांना माहित देखील होत. म्हणून हे जे उपक्रम राबवण्यात येत आहे याच्या माध्यमातून हाच हेतू आहे की आपल्या सगळ्या समाजाला ही माहिती कळाली पाहिजे की या संविधानात नेमकं काय आहे. बाहेर जर तुम्ही फिरलात तर आता वरच्या जातीचे लोक काय म्हणतात ते संविधान बाबासाहेबांना त्या मांगा मारायसाठी दिलेलं आहे. अरे पण ह्या संविधानामध्ये केवळ आणि केवळ आपल्यासाठीच कायदे नाहीत तर या संविधानामध्ये या झाडाला देखील सुरक्षा देण्यात आलेली आहे. या देशातल्या प्रत्येक जमिनीवर आलेल्या व्यक्तीला, झाडाला, त्याच्या फांदीला देखील बाबासाहेब आंबेडकरांनी सुरक्षा दिलेली आहे. त्यांच्याबद्दल कायदे लिहिलेले आहेत. म्हणजे हे संविधान कुण्या एका जातीसाठी नाही, हे संविधान फक्त मांगा महारांसाठी नाही तर हे संविधान भारतातल्या प्रत्येक नागरिकांसाठी आहे. परंतु ह्या संविधानाला बदलण्याची भाषा का केली जात आहे? कारण की त्यांना माहिती आहे, राहुल सर, त्यांना माहिती आहे की संविधानामुळेच हे लोक आमच्या बराबरीला येऊन बसलेले आहेत. नाहीतर संविधान लागू होण्याच्या अगोदर आमची काय हैसियत होती? काही नव्हतं आपल्याकडे. या संविधानिक अधिकारामुळे आज आम्ही चांगल्या लोकांच्या बराबरीमध्ये बसत आहोत. म्हणून त्यांना माहिती झालेलं आहे, अरे काल परवापर्यंत ज्यांचे पूर्वज आमच्या घरामध्ये काम करायचे, मला मी आजी सांगायची, साहेब आम्ही मोंड्यात राहत होतो, झाडझुडी करायचे आम्ही मोंड्यामध्ये, त्यावेळेस माझी आजी मला सांगायची की आमच्या वाट्याला म्हणजे त्यांच्या तारुण्यामध्ये, त्यांच्या लहानपणामध्ये जे गायीच्या शेणा वाटाची ज्वारी यायची ती ज्वारी धुवून खाल्लेले आपले पूर्वज आहेत. म्हणजे एवढी वाईट अवस्था आपल्या लोकांनी बघितलेली आहे. ही सगळी वाईट अवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून बदलवलेली आहे. आणि याच्या सगळ्यात मोठा हतियार काय आहे तर तो शिक्षणाचा अधिकार आहे. कारण की या संविधानामध्ये आर्टिकल 21 मध्ये दिलेलं आहे की शिक्षण हे म्हणजे सर्वांना मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे. म्हणजे सक्तीचं काय तर जो मुलगा वयाच्या म्हणजे ज्याचं वय आहे पहिलीपासून तर तो 10वी-12वी पर्यंत त्या मुलाला शिक्षण मोफत असलं पाहिजे. म्हणजे त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रत्येक मुलाला शिक्षण हे मोफत असलं पाहिजे आणि ते सक्तीचं असलं पाहिजे. सक्ती म्हणजे काय? कंपल्सरी ते शाळेत गेलं पाहिजे. आणि मोफत म्हणजे काय? मोफत शब्द जरा स्ट्रॉंग आणि जरा स्टँडर्ड वाटते. तुम्हाला मोफत शब्दाचा दुसरा समांतर शब्द सांगतो, म्हणजे फुकट शिक्षण. मोफत म्हणजे काय? फुकट शिक्षण. आता आम्ही तुम्ही शिकलेले आहोत, आपल्याला पैसा लागला का शिकायला? अजिबात पैसा लागला नाही. आता नवीन कायदे काय आलेले आहेत, जर तुमच्या लेकराला चांगल्या स्टँडर्ड शाळेत टाकायचं असेल तर या लोकांनी संविधानात बदल करून, संविधानाला छेडछाड करून नवीन कायदे आणलेले आहेत आणि शिक्षणाचं बाजारीकरण केलं, शिक्षणाचं खाजगीकरण केलं. आता तुमच्या लेकरांना जर चांगल्या शाळेत शिकायला पाठवायचं असेल तर त्याचं वर्षाचं डोनेशन द्यावं लागतं. बरोबर देता का नाही? प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूल डोनेशन आहे, पोद्दार इंग्लिश स्कूल डोनेशन आहे, फुकट आहे का? या संविधानात तुम्हाला शिक्षण मोफत आहे. परंतु या लोकांनी या संविधानामध्ये जाऊन छेडछाड केलेली आहे आणि आमच्या लेकरा बाळांचं जे स्टँडर्ड आणि दर्जेदार शिक्षण होतं ते शिक्षण त्यांनी संपवलं. ज्याच्याकडे पैसा आहे तोच आता चांगलं शिक्षण घेऊ शकतो. अशीच परिस्थिती आहे. आमच्या झोपडपट्टीतले लोक ज्याचं हातावर पोट आहे, जे रोजंदारीला काम करतात, ते लोक या चांगल्या चांगल्या मोठ्या या इंग्लिश स्कूलमध्ये आपल्या लेकराला शाळेत पाठवू शकत नाहीत. ही परिस्थिती आहे, हे षडयंत्र आहे. परंतु हे आम्ही फक्त भोगतो, आम्हाला ह्याच्यावर कळत नाही नेमकं काय झालेलं आहे.
म्हणून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे या देशामध्ये. आता दोन वर्ग केलेले आहेत. एकीकडे ज्याच्याकडे चांगला पैसा असेल तो त्याच्या लेकरांना चांगलं शिक्षण देईल, ज्याच्याकडे पैसा नाही त्याचे लेकर अशा शाळेत जातील, शिकले तर शिकले, नाही तर त्यांचं कोणी परीक्षा घेणार नाही, त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. म्हणून या देशात आमच्या गोरगरिबांच्या लोकांचं, बहुजनांच्या लेकराचं शिक्षण समाप्त करण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. हे षडयंत्र तुम्हाला माहित झालं पाहिजे म्हणून या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. कारण की जे मूळ कायदे आहेत संविधानातले ते सगळं मोडण्यात येत आहे आणि हे सगळे मोडून पुन्हा आम्हाला गुलाम करण्याच्या दिशेनं या सत्ताधारी लोकांची वाटचाल सुरू आहे. म्हणून याच्यावर आपण जागृत झालं पाहिजे आणि हे जे संविधान आहे हे संविधान आम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण की हे संविधान आहे तर तुमच्या आमच्या जीवनाला अर्थ आहे. एकदा जर संविधान संपलं तर तुमच्याकडे कितीही प्रॉपर्टी असू द्या ते तुमची प्रॉपर्टी परत घेणार आहेत. कारण की तशा पद्धतीचे कायदे आलेले आहेत. NRC नावाचा कायदा तुम्ही ऐकला असेल पण तुम्हाला त्याची माहिती नाही. जे CA नावाचा कायदा होता तोच सांगतो म्हणजे भविष्यामध्ये आपलं नागरिकत्व खतम होणार आहे. म्हणजे असे अनेक कायदे आहेत की ज्या कायद्याच्या माध्यमातून आपल्याकडलं सगळं हिसकावून घेण्यात येणार आहे. म्हणून याच्यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे आणि यासाठी आपण एक संघ होऊन या व्यवस्थेच्या विरोधात लढलं पाहिजे. कारण की हे लोक हे दुसरीकडे कुठं मोठ्या प्रमाणात आपल्यावर अटॅक करणार नाहीत. कारण की त्यांना माहिती आहे की यांच्या समोर आम्ही समोरासमोर जाऊन लढाई लढू शकत नाहीत. म्हणून ते आपले अधिकार समाप्त करण्याचं काम करत आहेत. म्हणून याच्यावर आपण जागृत झालं पाहिजे. या महापुरुषांनी जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष केला त्यांचा उद्देश हाच होता की आमच्या समाजाला चांगले दिवस मिळावे. संविधान म्हणजे काय आहे? संविधान म्हणजे हे फक्त पुस्तक आहे. परंतु हे पुस्तक कसं लागू करायचं हे सगळं त्या संसदेत बसलेल्या लोकांच्या हातामध्ये असतं. हे पुस्तक सांगतं की या लोकांच्या कल्याणासाठी कायदे करा. परंतु हे जे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत ते लोक या जनतेच्या सत्यानाशाचे कायदे बनवतात. एकीकडे महागाई वाढवत आहेत. हे महागाई वाढवण्याचं कारण नसताना या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे ते आपल्या गोरगरीब लोकांना परेशान करणं, त्यांचा छेड करणं आणि त्यांना त्यांच्याच रोजच्या रोजंदारीमध्ये गुंतवणूक ठेवणं याच्यामध्ये हे लोक षडयंत्र करत आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी सजग झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे. म्हणून हा हेतू घेऊन आम्ही हे संविधानाचं वाटप करत आहोत. राहुल भाऊ, ही फक्त प्रस्ताविका नाही, हे अख्खं पुस्तकच आहे. 395 कलम जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले ते 395 कलम याच्यामध्ये आहेत आणि ते तुम्हाला वाचण्यासाठी आम्ही देत आहोत. हे केवळ तुम्हाला वाटप करण्यात येणार नाही तर आमचा पुढचा उपक्रम आहे राहुल भाऊ की या ठिकाणी ज्यांना हे पुस्तक आम्ही देणार आहोत त्यांना आम्ही सोडणार नाही. का? कारण की तुम्हाला पुस्तक दिल्यानंतर हे घरात ठेवायचं नाही. याच्यावर आम्ही 1 महिन्यानंतर परीक्षा घेणार आहेत की तुम्ही याच्यातलं काय वाचलंय आणि काय नाही वाचलं. आणि ती परीक्षा घेऊन पुन्हा एकदा असाच कार्यक्रम घेऊन आपण जे चांगले उत्तर देतील, जे चांगल्या पद्धतीनं परीक्षेत पास होतील त्या सर्वांचा आपण सन्मान करणार आहोत, त्यांचा सत्कार करणार आहोत. कारण की त्यांनी चांगल्या पद्धतीनं संविधानाचं वाचन केलं, संविधानाला समजून घेतलं आणि हे वाचन करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या परिसरामध्ये लोकांना सांगायचं आहे की संविधान हे सर्वांसाठी आहे. जर तुम्हाला हे सांगता नाही आलं तर ते मनुवादी आणि जातीवादी लोक या संविधानाला संपवण्यासाठी म्हणत आहेत. अरे संविधान तर फक्त मांगा महाराजासाठी आहे. म्हणून या समाज तयार झाला पाहिजे आपला की त्यांना उत्तर देता आलं पाहिजे. अरे हे संविधान फक्त एका जातीसाठी नाही तर हे संविधान भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे. हे उत्तर तुम्हाला देता आले पाहिजे. म्हणून हा समाज आम्ही तयार करत आहोत. यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमासाठी तुम्ही सर्वांनी साथ सहयोग केला. मी तुमचे मनापासून धन्यवाद देतो. संजू भाऊ असेल, राहुल भाऊ असतील आणि तुम्ही सर्व रामावाकडे, आमचे लक्ष्मण गवारे या सर्वांनी अत्यंत अल्प वेळामध्ये इतकं चांगलं नियोजन केलं. मी तुमच्या मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात आपण चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊया. या देशामध्ये एक संघ होऊन आपण या मनोवादी आणि जातीवादी व्यवस्थेच्या विरोधात लढूयात. या प्रसंगी एवढंच बोलतो. तुम्ही मला ऐकून घेतलं, तुमचे मनापासून धन्यवाद. आपल्या सर्वांना पवन सरांना ऐकायचं आहे कारण की ते याच्यावरले अभ्यासक आहेत. मी सरांना बघूनच घडलेलो आहे. म्हणजे चळवळी ज्यावेळेस मी आलो तर मी सरांच्या घरी जात होतो तर आखी रूम भरून नुसते पुस्तकच असायची. तिथं बसायला म्हणजे तर पुस्तकं सारून आम्हाला बसावं लागायचं. म्हणजे सरांचा एवढा अभ्यास आहे. म्हणून सरांना आम्ही सॅल्यूट करतो. म्हणून आमचं कर्तव्य आहे की अशा कार्यक्रमामध्ये सरांचाही सन्मान करणं, सरांना बोलवणं
कारण की त्यांचा वेळ बी महत्वाचा असतोय. एवढा अभ्यासू माणूस आपल्या परभणीमध्ये आहे. आमच्यासाठी ही फार मोठी आनंदाची आणि गर्वाची बाब आहे पवन सर. कारण की तुम्ही साधारण व्यक्तिमत्व नाहीयेत, तुम्ही आमच्या समाजासाठी एक फार मोठी शक्ती आहात. म्हणून तुमचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य बनते. म्हणून आपण सर्वांनी आदरणीय पवन सरांना शांतपणे ऐकायचं आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय लवजी. धन्यवाद लखनजी. आपल्याला जर संविधान वाचायचं असेल तर आपल्याला संविधान वाचावं लागल. वाचाल तर टिकाल, वाचाल तर टिकाल. त्यामुळं हे कायदा कुठं बनतंय, आपण नगरसेवक होऊन एखादा क्रॉप मेंबर म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, पंचायत समिती म्हणा, ग्राम छोटं मोठं पद घेऊन चालणार नाही. त्यासाठी आपल्याला लोकसभा गाठावं लागते, म्हणजेच खासदार व्हावं लागतंय. आमदार खासदार झाल्याशिवाय आपण संविधान वाचू शकत नाही. त्यासाठी आपल्याला चांगला प्रतिनिधी हे आपल्याला निवडून द्यावं लागतंय. हे जातीवादी मनवादी विचारसरणीचे जे आपले परभणीचे आमदार खासदार आहेत ते संविधान वाचवू शकत नाही. यासाठी बहुजनाचाच आमदार पाहिजे, तरच हे आमदार खासदार आपलं संविधान वाचवू शकतात. त्यामुळे बाबासाहेब म्हणतात या देशाची मास्टर चाबी आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजे मास्टर चाबीनं प्रत्येक याचा आपण लॉक उघडू शकतो, म्हणजे प्रत्येकाचा आपण कुलूप उघडू शकतो. त्यासाठी आपण योग्य ते निर्णय घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. यानंतर मी या संविधानाचे गाडे अभ्यासक ॲडव्होकेट पवन कुमार शिंदे सर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. तत्पूर्वी बातें ज़बां से वफा ईमान की करो, इज्जत हमेशा तुम किसी के ज्ञान की करो. हक मिला संविधान से भगवान से नहीं, करनी है हमको पूजा तो संविधान की करो. जय भीम. पवन सर. सर्वप्रथम समस्त महापुरुष आणि महान स्त्रिया यांना मी त्रिवार वंदन अभिवादन करतो. मातोश्री रमाईंच्या जयंतीनिमित्त सत्यशोधक युवा संघ तर्फे आणि एकता नगर मातोश्री रमाबाई नगर मधील सर्व मित्रमंडळाच्या वतीनं आजचा कार्यक्रम होत आहे. विचार मंचावर उपस्थित माझे बंधू, माझे सहकारी, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे लखनजी चव्हाण सर, इतर गणमान्य अतिथी ज्यांना मी चळवळीमध्ये हिरिरीनं सहभाग घेताना बघतो असे माझे बंधू आदरणीय राहुल दादा कंसावत, इथं जमलेले सर्व वरिष्ठ मंडळी, बालक बालिका आणि माता भगिनी, आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय हिंद. या ठिकाणी मी हितगुज करण्यासाठी आलेलो आहे, मार्गदर्शन नाही. आणि हितगुज करावं म्हटलं तर अध्यक्षपदाची माळ देखील मला कंसावत दादा टाकून दिली गळ्यामध्ये. त्यामुळे अध्यक्ष समारोप देखील ओघाला आलाच. अशी दुहेरी जबाबदारी टाकली, ती निभावण्याचा मी प्रयत्न करणार. मी आता मी वकिली करतो हायकोर्टमध्ये, सेशन कोर्टमध्ये. टू द पॉइंट बोलणार आहे. 15 मिनिटं झाली की मला सांगा, आपला पण मी वेळ जास्त घेणार नाही. तर आजकाल आपल्याकडे वेळचं महत्व आपल्या समाजाला विशेष करून जाणून घेणं फार आवश्यक. म्हणून मी आपल्यासमोर जे हितगुज करणार आहे, काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तर 3 टप्प्यामध्ये. पहिलं तर माता रमाईंच्या त्यागाबद्दल आपण चर्चा करूया. दुसरं संविधान म्हणजे नेमकं काय आहे, आणि तिसरं आपली जबाबदारी काय. का आजचा काळ इतका भयानक झालेला आहे, अंधकाराकडे घेऊन जाणारी व्यवस्था निर्माण झालेली आहे. अशा वेळेस आपल्याला शांत चित्तानं थोडं थांबून काय आपण मिळवलं, काय गमवलं, याचं मंथन चिंतन करण्यासाठी रमाईच्या जयंतीनिमित्त मला वाटतं ते आपण करणं आवश्यक. रमाईचा त्याग याच्याबद्दल बोलत असताना आपल्या समोर शाहिरांनी, अनेक व्याख्यातांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. की त्यांनी गरिबीमध्ये जीवन जगलं, अंगावर सोनं नव्हतं, घालण्यासाठी लुगडे नव्हते. पण हे जरी खरं असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा,
माता रमाईने त्याग नेमका कशासाठी केला, का म्हणून केला? तो त्याग केला बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून. बाबासाहेब शिक्षण घेऊन भारतात वापस आल्याच्या नंतर देखील त्याग सुरू होता का? बाबासाहेब जेव्हा शिक्षण घेऊन भारतात परत आले, बाबासाहेब बॅरिस्टर होते, बॉम्बे हायकोर्ट मध्ये प्रॅक्टिस सुरू केली आणि ते 1922-23 दरम्यान आमदार बनलेले आहेत. म्हणून सुरुवातीला त्याग जरी झाला असेल, बाबासाहेबांनी मातोश्री रमाईंचे दागिने जरी विकले असतील, अनेक गोष्टी त्या त्यागाच्या झालेल्या आहेत, पण नंतर दुपटीनं वापस केलेल्या आहेत. म्हणजे माता रमाईला शेवटपर्यंत गरिबीमध्ये कितपत ठेवलेलं नाही आपल्या बापाने. एक पती म्हणून जे कर्तव्य पूर्ण करायचं ते देखील बाबासाहेबांनी केलेलं आहे. याकडे देखील आपलं लक्ष येणं आवश्यक आहे. कारण दारिद्र्याची विचारधारा आपल्यामधून काढून टाकावी. केवळ पती म्हणूनच नाही, एक वडील म्हणून देखील बाबासाहेबांनी जबाबदारी पूर्ण केली, एक चुलता म्हणून देखील पूर्ण केली. बाबासाहेबांच्या भावाचा मुलगा त्यांना खारघरला बंगला घेऊन दिला. त्या बंगल्याची आजची किंमत तर 150 कोटी रुपये, 100-150 कोटी रुपये त्याची व्हॅल्यू. स्वतःच्या मुलासाठी देखील बंगला बांधून दिला, त्याची पण किंमत जवळपास तेवढीच आहे. म्हणजे एक तर बाबासाहेबांनी आपले बाप समाजाचे कर्तव्य तर केलेच, पण घराकडे दुर्लक्ष केलं, असं जी चर्चा आपल्यामध्ये होती ना, ती बंद व्हायला पाहिजे. बाबासाहेबांनी असं काहीही केलं नाही. अर्थात सुरुवातीला अडचणी आल्या, त्या अडचणी होत्या, त्या अडचणीमुळे ते डगमगलेले नाहीत, त्या अडचणीवर मात करत करत पुढे गेले. पण मातोश्री रमाईच्या जयंतीनिमित्त जबाबदारी आपल्या कुटुंबाची आपण घेणं आवश्यक आहे. आता जबाबदारीचं निर्वहन करत चाललं हे आवश्यक. त्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. तो कृती कार्यक्रम नंतर मी सांगणारच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1956 म्हणजे जानेवारी 56 आणि लगेच डिसेंबर 56 बाबासाहेब एका वर्षामध्ये महानिर्वाण झाले. म्हणजे महानिर्वाणाच्या 1 वर्ष आधी जसा आपला बाप एक बिल म्हणतात ना, काय वारसापत्र, वारसापत्रामध्ये काही गोष्टी देतात आणि काही गोष्टींच्या बद्दल एक अपेक्षा व्यक्त करतात की माझ्या मुलानं, माझ्या मुलीनं हे करायला पाहिजे. तसा बाबासाहेबांचा 26 जानेवारी 1956 एक वारसापत्र वाक्य आपल्यापैकी किती लोकांना माहित आहे? आज आपले किती वर्ष झाले चळवळीला? म्हणजे कोणी सांगितलं नाही, आपल्यापर्यंत आलं नाही. बाबासाहेबांचं काय वाक्य आहे? बाबासाहेब म्हणतात की माझ्या मरणानंतर माझे ग्रंथ माझ्या जनतेला मार्गदर्शन दाखवत राहावे, ही माझी अंतिम इच्छा आहे. म्हणजे आपल्या बापाने आपल्याकडून काही इच्छा व्यक्त केली की ही जी जनता आहे माझी, यांना माझे ग्रंथ मार्गदर्शन दाखवत राहील. कारण मी गेल्याच्या नंतर माझी विचारधारा कुठे ग्रंथामध्ये, आणि त्या ग्रंथ वाचून म्हणजे लेटर बाबासाहेबांचं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, एवढंच माझं काम आहे पोस्टमन म्हणून. जे काही तुम्हाला वाटतं की काहीतरी मी बोलतोय, काहीतरी मार्गदर्शन, ते आपलं मनचं काही नाही, हे सगळं बाबासाहेबांची विचार आपल्या समोर मांडणार. बाबासाहेबांनी सांगितलं की माझे ग्रंथ तुम्हाला मार्गदर्शन करत नाही. तर बाबासाहेबांचे ग्रंथ जे आहेत, व्हॉल्युम्स जे आहेत, पुस्तक आहेत, ते आपण वाचले का? हा मोठा प्रश्न. संविधान वाचणं दूरची गोष्ट, पण आपल्या बापाने पुस्तकं लिहिले, वारसा हक्कामध्ये अपेक्षा व्यक्त केली आपल्याकडनं, ते आपण पूर्ण केली का? तर रमाईच्या जयंतीनिमित्त हे आपल्या समोर असणं आवश्यक आहे. हा प्रश्न आपल्या समोर असणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा जो पण आपल्या समोर मांडायचा तो म्हणजे संविधानाचा. संविधानाचा विरोध होतो. संविधान केवळ शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती, त्यातल्या फक्त बौद्धांचं आहे, असं काहीतरी वातावरण निर्माण करण्यात आलेले जाणीवपूर्वक. ते का करण्यात आलं याची कारण मीमांसा करणं आपल्याला आवश्यक आहे. कशामुळे करण्यात आलं? पहिली गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. आपण ऐकलंय. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊ नये, पण दरवाजे खिडक्या बंद करण्याची वल्गना झालेल्या देशामध्ये, तरी देखील बाबासाहेब आंबेडकर गेले. अनेकांच्या पाठीमागे कारण आहे, पण आपल्याला केवळ एवढंच माहिती आहे. पण पुढची तुम्हाला गोष्ट सांगतो. आपल्याला वाटतंय संविधान, बाबासाहेब खुर्चीवर बसले, पेन काढला, 2 वर्ष 18 महिने काय ते लिहिलं, असं नाही. त्या संविधानामध्ये आपल्या पूर्वजांचं रक्त सांडलेलं आहे. बाबासाहेबांचा घाम, बाबासाहेबांचं रक्त सांडलेलं. संविधान सभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी जे कॅन्डिडेट उमेदवार म्हणजे म्हणतो उभे केले होते की माझ्या खांद्याला खांदा लावून संविधान सभेमध्ये संविधान लिहिण्यासाठी मला
मदतगार साबित होतील असे उमेदवार बाबासाहेबांनी उभे केले. त्या उमेदवारांचे खून करण्यात आले. नागपूरमध्ये 32 वेळा भोसकून मारून टाकलं बाबासाहेबांच्या उमेदवारांना संविधान सभेत. मुंबईमध्ये मारून टाकलं. मुंबईमध्ये जे चोखांची गांगुर्डे साहेब जे उमेदवार होते संविधान सभेचे, त्यांच्या अंत्यविधीत बाबासाहेब गेले. त्या अंत्यविधीत दगड फेकून मारले. त्यामध्ये 7 लोक जखमी झाले. म्हणजे संविधान सभेत जाऊ नयेत म्हणून दरवाजे खिडक्या बंद केल्या. एवढंच नाही बंधू भगिनीनो मातांनो, आपल्या लोकांची हत्या करण्यात आलेली आहे. हे संविधान साधारण प्रकरण नाही, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला कोणी सांगणार नाही. म्हणजे संविधान याच्यामध्ये आमचं रक्त, आमचं पसीना याच्यामध्ये गेले नाही. याला विरोध काय करतात मग हे लोक? काय कारण? जसं आता सरांनी सांगितलं, या संविधानामध्ये हाडामासाच्या माणसाचेच अधिकार, हक्क एवढ्या पुरतं संविधान मर्यादित नाही. ते झाड असतील, पशु असतील, याच्यासाठी देखील हक्क अधिकार दिलेले आहेत. हे देखील तुम्हाला मी नंतर वाचून दाखवणारच आहे. असं असताना देखील याला विरोध का? याचं कारण आपल्याला जाणणं आवश्यक आहे. याचे 2-3 कारण प्रामुख्यानं मला वाटतं आपल्या समोर सांगायचं. पहिलं कारण, स्वातंत्र्य जे भेटलं 15 ऑगस्ट 1947 ला, त्या स्वातंत्र्याची अट होती. काय अट होती? ए कंडिशन प्रेसिडेंट फॉर द इंडिपेंडन्स ऑफ इंडिया. ती अट अशी होती की भारताच्या जीवनामधील, राष्ट्रीय जीवनामधील जेवढे काही प्रमुख घटक आहेत, त्या प्रमुख घटकामध्ये एका संविधानाप्रती जर एकमत झालं तर ब्रिटिश भारत सोडून जाणार. ब्रिटिशांनी काय सांगितलं सर? की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत, पण आमची अट आहे की तुमच्या राष्ट्रीय जीवनामध्ये जेवढे काही प्रमुख घटक आहेत, प्रमुख घटक म्हणजे कोण? हिंदू, मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन्स, यहुदी आणि शेड्यूल कास्ट आपण आणि आदिवासी बंधू यांच्यामध्ये एकमत व्हायला पाहिजे, तेव्हा आम्ही भारत सोडून जाऊ. ही अट होती पूर्वअट. आणि ही अट कधी सांगितली होती? 20 ऑगस्ट 47 ला. त्याच्यामध्ये 10 मिक्स करा. 1917 20 ऑगस्ट 17 ला ही अट सांगितली सर. 10 त्याच्यामध्ये ऍड करा, किती झाले? 27. 27 ला सायबर कमिशन आलं. त्याच्यात परत 10 ऍड करा, किती झाले? 37. भारताच्या इतिहासामध्ये पहिली निवडणूक झाली आणि 15 ऑगस्ट 47 ला गेली. मग मुद्दा काय होता? एकमत व्हायला पाहिजे संविधानाप्रती. संविधान नेमकं काय आहे? संविधान म्हणजे भारताच्या सत्ता संपत्तीचं वाटप करणारं डॉक्युमेंट. म्हणजे भारत माता आहे, त्या भारत मातेची सत्ता आणि संपत्तीचं वाटप. मला सांगा, सख्या आई वडिलाच्या पोटी जन्मलेले 2 भाऊ 4 भाऊ यांच्यामध्ये प्रॉपर्टीवर वाद होतो का नाही? होतो का नाही? कोणामध्ये? सख्या भावामध्ये, बहिणींमध्ये. अशा अनेक केसेस आम्ही लढतो. आम्हाला माहित आहे, बांधावरून भांडणं झाले, बांध फोडला म्हणून कुऱ्हाडी निघाले. तर सख्या भावामध्ये, बहिणीमध्ये जर भांडण होत असेल तर मला सांगा, ह्या त्या राष्ट्रामध्ये राहणारे आपण ते हे आपल्यामध्ये सत्ता संपत्तीचं वाटप बाबासाहेब म्हणले केलं पाहिजे, त्याला मात्र हे लोक राजी. आणि बाबासाहेब म्हणले 70 हे अधिकार आम्हाला द्या. जर तुम्ही आम्हाला अधिकार दिले तर आम्ही ते संविधानाप्रती एकत्र येऊ आणि इंग्रजांना भारतातून हकलून लावू. पण हे कशालाही तयार नव्हते. अशा ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले आणि संविधान लिहिलं. पण हे वाटाघाटीचं राजकारण होतं. बाबासाहेबांचं संविधान सभेतलं पहिलं भाषण वाचा की आपण सर्व युद्धजन्य छावण्यांचे लोक आहोत, मी देखील एका युद्धजन्य छावणीचा लीडर आहे. पण आता आपल्याला एकत्र यायला हवं आणि एकत्र येण्यासाठी काही गोष्टी तुमच्या मान्य करेल, काही गोष्टी माझ्याही मान्य करा. आणि 70 बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार देऊ इच्छित होते. या संविधानामध्ये आपल्याला भेटले फक्त 7. किती? फक्त 7. आरक्षण शिक्षणामध्ये, आरक्षण राजकारणामध्ये, आरक्षण नोकरीमध्ये. किती झाले? आर्टिकल 17 अस्पृश्यता नष्ट झाली. किती झाले? 4. एक राष्ट्रीय कमिशन 338 नुसार. किती झाले? 6वी 5वी अनुसूची. किती झाले? 6. आणि 7वं राज्य धोरणाची निर्देशक तत्वे, जर आपण DPSP बनतो त्याच्यामध्ये आपल्याला काय देतात? फक्त 7 गोष्टी भेटल्या. जे म्हणतात ना मागा महाराज संविधान, शेड्यूल कास्ट संविधान, आपल्यासाठी फक्त 7च गोष्टी आहेत. बाकी उरलेल्या 390 गोष्टी, 388-85 गोष्टी हे सर्वांसाठी लागलं. सर्वांसाठी. कोणाकोणासाठी? हे बघा, तुम्हाला वाचून दाखवतो. बाणू सोडा,
पालक जे आहेत, पालकांसाठी आर्टिकल 48 वाचा. पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करणे. बरं एवढंच नाही, म्हणजे आपण तर जिवंत गोष्टीबद्दल बोललो सर. माणूस, झाड, याच्यासोबत काय माहितीये, राष्ट्रीय महत्वाची स्मारक हे दगड धोरणे आहेत का, आपल्या काय पूर्वजांनी बांधलेली, त्यांच्या काय पूर्वजांनी बांधलेली, याचं देखील रक्षण करण्यात येईल असं दिलेलं संविधानामध्ये. म्हणजे भारतामधल्या दगडात धोरणांना देखील अधिकार आहे संविधानात सुद्धा. पण हे का विरोध करतात, कारण 7 अधिकार जे आपल्याला भेटले ते त्यांच्या डोळ्यामध्ये संतात. सरांनी सांगितलं की आपलं त्याच्यासोबत येणं, इक्वॅलिटी ज्याला आपण म्हणतो, इक्विटी ज्याला आपण म्हणतो, ती त्यांना कबूल नाही. त्याला वापस मनुस्मृतीकडे घेऊन जायचं भारताला. आणि जो आपण दुष्ट भाव म्हणतो ना, दुष्ट मोठा भाऊ, जो सर्व घशात घालू इच्छितो, अशा पद्धतीची सत्ता संपत्तीचं वाटप तो योग्य पद्धतीने होऊ देऊ इच्छित नाही. सर्व आपल्या वाट्यात, आपल्या ताटामध्ये घेण्याचं काम या ठिकाणी तो करत. म्हणजे 7 भेटले, उरले किती आपले अधिकार? 63. कल्पना करा डोळे बंद करून. 7 अधिकार भेटले, त्याच्या आधारावर आपलं एवढं वैभव प्राप्त झालं, जे काय असेल थोडं काय असेल ते 63 70 70 भेटले असेल तर कुठं असतो आपण, कुठे गेलो असतो. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ काय आहे आता बघितलं भावांनो, जे 63 अधिकार उरलेत ते आम्हाला माहित असतं, पहिली अट आहे. आणि त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये लढाई उभी करणं दुसरी गोष्ट. त्यासाठी लढाई लढणं आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि त्याच्या करत असताना जे 7 अधिकार भेटले त्याचं रक्षण करणं देखील उघाणं झालं, तर रक्षण देखील आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणजे रक्षण करणं, येणाऱ्यासाठी लढाई लढणं, यासाठीचा एक दक्ष कार्यकर्ता, दक्ष आमची माता भगिनी निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी संविधानाने एक वातावरण निर्माण केलं. पण आज आपल्याला अपंग करण्यात येत आहे. म्हणजे जर लढाई जमात आहे, लढाऊ जमात आहे, त्याला काय करण्यात येत आहे? अपंग करण्यात येत. आपण अपंग कसं करण्यात येतं? आपण भावनिक आहे. जो संविधान बदलेल त्याचे हात कापून टाकू. संविधान आमच्या बापाचं नाही कुणाचं, कायदा आमच्या बापाचा, असं आपण वल्गना करणारे जे आहेत ना आपले काही भूखंड, त्यांना सांगा हे संविधान 106 वेळा ऑलरेडी याच्यात बदल केले. किती किती 106 लोकांचे हात कापले का आपल्या लोकांनी? फक्त आपण बोलतोय. त्याच्यामध्ये ती रील संस्कृती, एवढी घटिया संस्कृती रीलची आलेली आहे, त्याच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीची बौद्धिक क्षमता आपली वाढत नाहीये, आपण पाठीमागे जातोय. त्यामुळे रील नावाचा प्रकार मला वाटतं आपल्या घरातून बंद झाला. पहिली गोष्ट आपण करणं आवश्यक आहे. आपण एक गोष्ट ऐकली असेल, शिक्षण मागणीचं दूध आहे जो प्राशन करेल कुटुंबाशिवाय राहणार. कोण म्हटलं? पण बाबासाहेब असं म्हणलेच नाही. बाबासाहेबांचं खरं वाक्य काय राहुल दादा? इंग्रजी शिक्षण वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो कुटुंबाशिवाय राहणार. इंग्रजी शिक्षण कुठं आहे? बाजारीकरण झालं, सर्व झालं, आपण लढू. पण हे सर्व करत असताना आपल्या पण काही जबाबदाऱ्या आहेत का नाही? आपण सगळ्या जबाबदाऱ्या झटकून चालणार नाही. आज सगळीकडे नाकाबंदी झालेली आपली. अशा वेळेस आपल्याकडे मोबाईल आहे, युट्यूब आहे. त्या रील बघण्यापेक्षा युट्यूब वरती इंग्लिश ग्रामर शिका, तुम्ही गणित शिका. इंग्लिश ग्रामर आणि गणित जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला नोकरी देण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मग आपला दिवस कार्य करतात. पण अभ्यासासाठी म्हणजे आपण ऐकलेलं आहे, मी तर खूपदा ऐकलेलं आहे, लाईटात खाली अभ्यास करायचे, चिमणी खाली अभ्यास करायचे. आज आपली परिस्थिती नाही तशी बांधवानो. आपण पुढे गेलो. बाबासाहेबांचे 21 खंड घेण्यासाठी आम्हाला खूप खस्ता खावा लागला, जुना 6-10 गोष्ट. पण बाबासाहेबांचे सगळे पुस्तकं आता मोबाईल मध्ये उपलब्ध आहेत फुकट. सगळं त्रिपिटक उपलब्ध आहे फुकट. आपण वाचतो का? आपली पण जबाबदारी बनते. म्हणजे शत्रूला आपण दोष देऊ, तो नालायक आहेच. पण आज कोणता कुलकर्णी तुम्हाला पकडते का तुमच्या गळ्याला की काय अभ्यास करू नको? आपण देखील कुठेतरी कमी पडतो हे देखील मला वाटतं रमाईची जयंती आपण कबूल करणार. आणि म्हणून ह्या गोष्टीकडे आपला परिवार, मी आता प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट असल्यामुळे मला गोष्टी माहिती आहेत, वाईट म्हणून घेऊ नका. आपल्या त्या शेड्यूल कास्टच्या बौद्धांच्या 10 कुटुंबापैकी 9 कुटुंबामध्ये सर कलह आहे, भांडण आहे, वाद आहे. म्हणजे ब्रेकिंग ऑफ फॅमिलीज. हे का होतंय? आपल्यामध्ये एक वाक्य करायचं. जो इतर समाज आहे, चर्मकार असतील, बातन बांधव असतील, मराठा बांधव असतील, हे सर्व आपल्याकडे बघतात एक क्रांतिकारी जमात म्हणून. आणि आपलं वागणं जर का हिडीस झालं असेल, झालं तर ते काय म्हणतील, बाबासाहेब हे शिकवलं.
त्यामुळं आपण जेव्हा जातो, मी समजा गेलो, तुम्ही गेला, माझी भगिनी गेली, तर तुम्ही शिंदे, घनसावंत, कांबळे, चव्हाण नसतात. समोरचा व्यक्ती तुम्हाला, अरे हा आंबेडकरी चळवळी बौद्ध आहे, आंबेडकरी व्यक्ती आहे, म्हणून तुमच्याकडे आपल्या विचारांचा प्रतिनिधी पण बघत असतो. तुम्ही नसतात. आपलं वागणं कसं असलं पाहिजे ते देखील त्या ठिकाणी चोखातना असणं आवश्यक आहे. हे देखील मला वाटतं रमाईच्या जयंतीनिमित्त आपण आवश्यक. आणि शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. संविधान जे आहे ते आपल्या मध्ये लागू होत नाही. संविधानामध्ये जे अनुच्छेद असतात ते लागू करण्यासाठी कायदा करावा. म्हणजे तुम्ही अनुच्छेद 37 वाचलं संविधानामध्ये, काय सांगतं की यातील तत्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीनं मूलभूत आहेत आणि कायदे करताना तत्व लागू करणं हे राज्याचं कर्तव्य असेल. म्हणजे याच्यामध्ये जे तत्व आहेत ते लागू करणं कोणाचं कर्तव्य आहे? राज्यकर्त्यांचं. याच्यामध्ये सर्व काही तुमचं वेलफेअर होईल असे, लोक कल्याण होईल असे कायदे, अशी तरतूद आहेत, त्या लागू करायचे असेल तर कायदा करावा लागतो. तसा कायदा मात्र हे लोक करत नाही. तसा कायदा केलेला नाही त्यांनी. आपण म्हणजे दादांनी जर सांगितलं आता की आपली जी चाबी आहे, मास्टर की, ती राजकीय. आपण आपला प्रतिनिधी निवडून पाठवत नाही. याचे अनेक कारण असले जरी तरी देखील आपण आज इथे आपल्याला संकट आले तरी सिंह जसा 2 पावलं मागे जाऊन सिंहावलोकन करतो तसं सिंहावलोकन आपल्याला करावं लागणार आहे. आणि जाता जाता एक गोष्ट शेवटची मी सांगतो. हा जो संविधान आहे, संविधान म्हणजे काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि आपण आपला झालेला तह आहे. तह म्हणजे 2 युद्ध ज्याने छावण्यात होत असतो. हा तह आपण स्वीकारला कारण आपल्या 7 अटी मान्य केल्या म्हणून आज हा तह ते लोक समाप्त करत आहेत, खतम करत आहेत, भंग करत आहेत. मान्यवर काशीराम साहेब म्हणायचे आपण चमचा युगात जगत आहोत. ते चमचा युग आता पुढे गेलंय. आता आपण जगत आहोत भंगलेल्या सामाजिक तहाच्या जगात. म्हणून हा संविधान तह भंगत आहे आणि अशा वेळेस आपली जबाबदारी प्रचंड प्रमाणात वाढते. आणि ती जबाबदारी वाढलेली आपण स्वीकाराल एवढी आशा विश्वास व्यक्त करतो. आणि सत्यशोधक युवा संघ जो आहे, सखन चव्हाण सरांनी जो उपक्रम राबवला की संविधान वाटण्याची जी एक क्रायटेरिया लावला की ज्या घरामध्ये मुलगी शिकलेली 10वी-12वी त्या घरामध्ये संविधान, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि हा वरचेवर वाढावा अशी मी या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करतो. आपण मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. परत एकदा आपल्या सर्वांना जय हिंद, जय संविधान. धन्यवाद सर. आपण सर्वांना समजल ह्या हिशोबानं आपल्याला भारतीय संविधान एक थोडक्यात सरांनी सांगितलेले. तर तुम्हाला एक रमाईचा प्रसंग सांगतो. त्यागमूर्ती रमाई म्हणजे त्याग कसा राहते, कोण्या गोष्टीचा त्याग राहते? प्रत्येक गोष्टीचा त्याग राहते, म्हणून त्यांना त्यागमूर्ती म्हणतात. तर एक वेळेस रमाबाईला टायमोटायमी जेवण न भेटल्यामुळं, भाकर न भेटल्यामुळं रमाबाईला क्षयरोग झाला होता, म्हणजे टीबी झाली होती. त्याच वेळेस पंडित जवाहरलाल नेहरूच्या बायकोला पण क्षयरोग झाला होता, म्हणजे टीबी झाली होती. तर त्यांनी त्यांचा विलास करण्यासाठी ते विदेशात घेऊन गेले. कोणाला? त्याच्या पत्नीला. रमाई इतकी धरणीला लोळलेली होती की एक माणूस बाबासाहेबांकडे आला आणि म्हणाला, बाबासाहेब घरी चला, माता रमाई धरणीला लोळलेली आहे. बाबासाहेब येऊन पाहतात तर रमाई खरंच धरणीवर लोळलेली आहे. बाबासाहेब रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन ठेवतात. रामू मला माफ कर, मला माफ कर रामू, मी तुला वाचू शकणार नाही मी विदेशात असताना, कारण तू 9 कोटीची आई आहेस, त्यामुळं मला माफ कर. कारण मी विदेशात यासाठी जातो की तुला आणखी एक प्रसंग सांगतो. बाबासाहेब जर संविधान सभेत गेलेच नसते तर हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नसतं. त्यासाठी संविधान सभेत जाणं आवश्यक आहे. तर बाबासाहेब संविधानात आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी बाबासाहेबांना संविधान सभेत पाठवलं नाही.
बाबासाहेबाला पश्चिम बंगालच्या मांगानी म्हणजे त्यावेळेचे मांग त्यांना चांडाळ म्हणायचं. चांडाळ म्हणायचं. आणि त्यावेळेसचे मुसलमान यांनी बाबासाहेबाला पश्चिम बंगालमध्ये बोलवलंच नाही तर त्यांना निवडून आणून पश्चिम बंगालमध्ये त्यांना संविधान सभेत पाठवलं. त्यावेळेस बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं. आणि ते संविधान लिहित असताना ज्याची जी समिती होती संविधान सभेत, एवढी समिती होती त्यातले तर 4-5 जण मरण पावले. आणि जे बाकीचे होते त्यांनी संविधान लिहिण्यासाठी टाळाटाळ केली. पूर्ण लोड हे बाबासाहेबावर आला. जर संविधान नसतील तर बाबासाहेबांचं जीवन आणखी वाढलं असतं सर. हे बाबासाहेबांचं मरण्याचं एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे संविधान आहे. जर बाबासाहेबाला त्या संविधानामुळे रात्रंदिवस रात्रीचा दिवस एक करून हे संविधान लिहिलं, त्यामुळं बाबासाहेबांचं जीवन कमी झालं, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं बाबासाहेबाला बिमारी लागली म्हणजे दुखणं बाबासाहेबाचं वाढलं. ही बिमारी होय, ती बिमारी होय. त्यामुळं बाबासाहेब लवकर हे बाबासाहेबाचा उपकार तुम्ही विसरू नका, एवढं तुम्हाला सांगायचंय. थांबतो. तर राहुलदादा घनसावत यांचं स्वागत मी भाऊ वाकडे यांना करायला लावतो. आता आपल्या प्रभागामधील काही मुली आहेत, त्यांना संविधानाचे गाडे अभ्यासक ॲडव्होकेट पवनकुमार शिंदे सर आणि या कार्यक्रमाचे जे मुख्य आयोजक आहेत लखनजी चव्हाण व आपले मान्यवर आहेत, यांच्या हस्ते त्यांना संविधानाच्या पुस्तकाची वाटप होणार आहे. मी एकाएकाचं नाव घेणार, त्यांनी एकाएकाने येऊन त्या पुस्तकाचा स्वीकार करावा. ज्योती पिलाजी कसबे यांना विनंती करतो की आपण संविधानाचं पुस्तक घेऊन आणि त्यात घेतल्यानंतर त्याचं वाचन करायचं. बरं, घरात घेऊन ठेवायचं नाही, रोज 2 पान वाचवायचे. किती? जास्त नाही, फक्त 2. आणि जर हे ज्योती कसबेच्या घरचं कोणी ते आली नसेल तर त्याच्या घरचं कोणी त्यानंतर अनुष्का अमोल डुमणे आहेत का? डुमणेच्या घरचे कोणी जर नसेल तर त्याच्या परिवारातलं कोणी पण एक जण या. विद्या बाबासाहेब उबाळे आहेत का? ये बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, शीतल मोरे ये पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, राणी कसबे या. तुम्ही या परिवारातलं कोणी पण एक जण या. अहो या लाजू नका, हे पुस्तक घेऊन त्याला घरी द्या आणि वाचवायला लावा रोजच्या रोज. कोमल साळवे आहे का? त्यानंतर शुभांगी वावळे, भारतीय संविधानाचा, शेजल गायकवाड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, नेहा प्रधान. त्यानंतर पूजा यादव. प्रेरणा गवारेनं तयार राहायचं. प्रेरणा गवारे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा श्रद्धा सिद्धार्थ झुंजारे. या, या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा सामाक्षी कैलास गवळी. साक्षी गौतम आगाम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा अस्मिता प्रसाद घनसावंत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा आता हे जे त्या मुलींना पुस्तक वाटप केलेलं आहे त्यांनी काय करायचं, रोज 2 पान, जास्त नाही, रोज 2 पान वाचवायचे. 1 महिन्यानंतर ॲडव्होकेट पवन सर आणि लखनजी हे येणार आणि आपली परीक्षा ह्या ठिकाणी घेणार. म्हणजे लेखी परीक्षा, कोणाची तोंडी परीक्षा. म्हणजे तुम्हाला या पुस्तकाचं म्हणजे वाचन करणं आवश्यक आहे. नुसतं घरात घेऊन एका कोपऱ्यात ठेवू नका. ते पुस्तक घेतल्यावर तुमचा काही फायदा होणार आहे. वाचल्यानंतरच वाचाल तर टिका. जर कोणी शिक्षण घेत असेल, जर त्याला खरंच वाचण्याची इच्छा असेल तर त्याने ये बाळा, ये. नाव सांग. नाव. रागिनी राजेश रणखांबे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा ये बाळा, ये. या, नाव सांग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा आहे का? मनस्वी आहे? ये मनस्वी बाळ, ये मा. प्रास्ताविक वाद हे अगोदरच वाचवायला पाहिजे होतं. यादी मा. मनस्वी राहुल घनसावंत या बालिकेला विनंती करतो की आपण भारतीय संविधानाचं प्रास्ताविकेचं वाचन करावं. ये मा. नाही येत का? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष. सर्वांना विनंती करतो की आपण सर्व जागावर उभा टाका. सर्वांना. आणि आपण सर्वांनी हात जोडून प्रास्ताविकेचं वाचन करायचं समोर. म्हणजे काम करा, तुमच्या पाठीमागे सर्व जण.
आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांचा सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या आश्वासन देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत अधिनियमितपणे स्वतः प्राप्त करीत आहोत. यानंतर बसून घ्या. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई जयंतीनिमित्त तुम्ही सर्व इथं जमलेले प्रमुख पाहुणे, ॲडव्होकेट पवनजी शिंदे सर यांची प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभली, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आदरणीय लखन शिंदे सर यांचे, लखन चव्हाण सर यांचे पण आभार, आणि प्रसाद मारुतराव घनसावत यांचे आभार, आणि इथे जमलेले सर्व मान्यवर यांचे पण आभार व्यक्त करून हे कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. थांबा जाऊ नका 2 मिनिटं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. चांदी पण